आपण आता आलेलो आहोत सुखवणी उद्यान सोसायटी चिंचवड लिंक रोड येथे। मिस्टर अभिजितजी यांच्याकडे आपण 6 महिन्यापूर्वी सोलर रूफटॉप बसवला होता, जो प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंतर्गत बसवला होता। आता जवळजवळ 5-6 महिने झाले बसून, तर त्या गोष्टीचा त्यांना काय काय फायदा झाला, त्यांचं लाईट बिल आधी किती येत होतं, आता किती येते, आणि प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची जी सबसिडी आहे ती मिळाल्यामुळे त्यांना कशी आर्थिक किती फायदा झाला, ते सर्व गोष्टी ते सांगतील अभिजितजी। नमस्कार, मी अभिजित नाटा, राहणार सुखवणी उद्यान। साधारणतः 10 ते 12 महिन्यापूर्वी आमच्या सोसायटीनी एक 12 किलोवॅटचं सोलर पॅनल बसवलं होतं। त्यावरून माझ्या लक्षात असं आलं की त्यावेळेस आमचं जे लाईट बिल यायचं सोसायटीचं ते साधारणतः 15 ते 20 हजारच्या पुढं यायचं। पण ते आमचे जे काका आहेत, झेंडे काका, त्यांनी पुढाकार घेऊन ते सोलर बसवलं आणि त्याच्यानंतर आमचं लाईट बिल 0 झालं। नंतर त्यांनी स्वतःनी पण ते बसवलं। नंतर माझ्या अशा लक्षात आलं की आपलं लाईट बिल पण साधारणतः माझं लाईट बिल 4.5 ते 5 रुपये दर महिन्याला येत होतं। मग मी कविश्वर यांना पर्सनली भेटलो, त्यांना म्हटलं मला पण सोलर पॅनल बसवायचं आहे। आणि ज्या दिवशी सोलर पॅनल बसवलं त्याच्यानंतर आजपर्यंत माझं लाईट बिल 0 आलेलं आहे। फक्त मला एक सांगू इच्छितो की हे सोलर पॅनल मी पण प्रत्येकाने बसवायलाच पाहिजे, कारण जर आपण मिनिमम 4 ते 5 रुपये जर दर महिन्याला सेव्हिंग करतोय तर आपण 20 महिने साधारणतः 20 वर्षाचं आपल्याला हे दिलेलं आहे, सोलर पॅनलचं वॉरंटी पिरियड दिलेलं आहे 20 वर्षाचं। तर आपण मग आपलं किती सेव्हिंग होणार आहे। आणि त्यातल्या त्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या दिवशी आपण ते सोलर पॅनल बसवलं त्याच्यानंतर विदिन 1.5 ते 2 महिन्यात माझी सबसिडी पण माझ्या अकाउंटला जमा झालेली आहे। म्हणजे 78,000 सबसिडी मला गव्हर्नमेंटने दिलेली आहे। तर मी कविश्वर यांच्या मेहनतीला पण सलाम करतो की त्यांनी खूप चांगल्या प्रतीचे पॅनल बसविले, नंतर त्यांची सर्व्हिस पण एकदम अप्रतिम आहे। तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की सोलर पॅनल प्रत्येकाने बसवायलाच पाहिजे, आपला भरपूर फायदा आहे। संधी दिली सोलर रूफटॉप बसवा, 2 मिनिटाची बाईट दिली आणि अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। थँक्यू सर।